नमस्कार. मनातल्या कल्पना सत्यात उतरवणं हेच माणसाच्या आयुष्यातलं खरं आव्हान असतं. कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करणं म्हणजे हुकूमत गाजवणं नसून जबाबदारी स्वीकारून लोकांना योग्य दिशा दाखवून त्यांना सोबत घेऊन प्रगती करणं होय. एखादा ज्या कर्मानं दुसऱ्याला छळतो त्याच कर्मानं त्याचा सर्वनाश होतो. मग कितीही ताकद किंवा पैसा असू द्यात. म्हणून कोणालाही वाटेल तसं बोलू नये, कारण नियती बदला घेते. आपण सगळेच आपापला उद्याचा दिवस अधिक सुखी आणि समृद्ध करण्यासाठी अधिक कष्ट घेतो, चांगलं काम करतो आणि उद्याचा दिवस उगवतो. तो उगवला की त्याचा चांगल्या प्रकारे आस्वाद न घेता पुन्हा पुढच्या उद्यासाठी अधिक काम करण्याच्या तयारीला लागतो. या सगळ्यात आजचा चांगला उत्तम कधी निघून गेला तेच कळत नाही. सत्ता, संपत्ती, उपलब्ध साधने आणि प्राप्त कौशल्ये यांची घमेंड आणि मस्ती फार काळ टिकत नाही. अति झाले की नियती एका फटक्यात भल्याभल्यांची माती करते. आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे स्वतःला समजावून घेणं. जेव्हा आपण स्वतःला समजावून घेऊ तेव्हा जगाशी संवाद साधणं सोपं जातं. वास्तव जीवनात पुढं जाण्यासाठी कधीकधी काही पावलं मागं घ्यावी लागतात, कारण मागं घेतलेलं प्रत्येक पाऊल हे पुढच्या मोठ्या यशासाठी असतं. आयुष्यात काही गोष्टींना वेळीच पूर्णविराम देता आला की बऱ्याच गोष्टी पूर्ण करणं सोपं होतं. कधी कुठल्या एखाद्या अडल्या-नडल्या माणसानं मदतीसाठी आपल्याला साथ घातली तर त्याचे आभार मानावे. ईश्वराचेही आभार मानावे, कारण ईश्वर इतका समर्थ असताना, शक्तिमान असतानाही त्या अडल्या-नडल्या माणसाच्या, त्या गरजू माणसाला मदत करण्यासाठी त्यानं आपली निवड केली आहे. धन्यवाद.